आपण सांगली जिल्ह्यात राहतो, तर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की सांगली जिल्ह्याची निर्मिती कशी झाली. सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे 4 तालुके व कर्नाटक सीमालगतचे 2 तालुके मिळून 1/8/1949 रोजी 6 तालुक्याचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज, सांगली संस्थानाच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 21 नोव्हेंबर 1960 रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे करण्यात आले. या जिल्ह्यात 1965 साली कवठेमंकाळ व आटपाडी हे नवे 2 तालुके निर्माण केले गेले. 1999 साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने 28 मार्च 2002 रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या 10व्या तालुक्याची निर्मिती केली. सांगलीचे गणपती मंदिर हे खाजगी असल्यामुळे त्याचा सर्व खर्च श्रीमंत राजे करतात. मराठी माणसाच्या जीवनात अढळचे स्थान असलेल्या मराठी नाटकाचे उगमस्थान म्हणजे सांगली जिल्हा होय. येथेच विष्णुदास भावे यांनी पहिले मराठी नाटक सीतास्वयंवर सादर केले. सांगली जिल्ह्यात 10 तालुके आहेत. ते 10 तालुके कोणते? शिराळा, वाळवा, तासगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमंकाळ, मिरज, पलूस, जत, कडेगाव हे 10 तालुके सांगली जिल्ह्यामध्ये आहेत. सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्रमांक 1चा सहकारी साखर कारखाना आहे. सांगली जिल्ह्यात 10 तालुके आहेत. ते 10 तालुके कोणते? शिराळा, वाळवा, तासगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमंकाळ, मिरज, पलूस, जत, कडेगाव हे 10 तालुके सांगली जिल्ह्यामध्ये आहेत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.